जी स्त्री माघी गणेश जयंतीला हा एक उपाय करेल, तिचे घर पैशाने भरेल. लक्ष्मी हसत हसत तिच्या घरात स्थिरावेल. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 22 जानेवारी माघी गणेश जयंती हा असा पवित्र दिवस आहे की या दिवशी गणपती बाप्पा स्वतः आपल्या भक्तांच्या घरी येतात. विशेषतः ज्या महिलांनी श्रद्धेने हा उपवास केला त्यांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस सुरू होतात. अडचणी हळूहळू दूर होतात, दुःख आपोआप कमी होतं आणि घरात पैशाची कधीही कमतरता राहत नाही. पण असा आहे, माघी गणेश जयंतीला उपवास का करायचा आणि कसा करायचा, कोणते उपाय करायचे आणि कोणत्या चुका टाळायचे हे योग्य पद्धतीने माहीत नसेल तर या उपवासाचा पूर्ण लाभ मिळत नाही. म्हणून मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. माघी गणेश जयंतीला उपवास का करावा? मित्रांनो, माघ महिन्यातील गणेश जयंती ही गणपती बाप्पांची साक्षात प्रकट होण्याची तिथी मानली जाते. या दिवशी गणपती बाप्पा फार लवकर प्रसन्न होतात. शास्त्रात सांगितलं आहे की माघी गणेश जयंतीचा उपवास करणाऱ्या महिलांच्या घरातील विघ्न कायमचं निघून जातं. पैशांचे अडथळे दूर होतात, घरात बरकत येते आणि संतती, सुख, आरोग्य, शिक्षण यामध्ये सुद्धा प्रगती होते. हा उपवास विशेषतः विवाहित महिलांसाठी, घराच्या सुखसमृद्धीसाठी आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी फार फलदायी आहे. उपवासाच्या दिवशी सकाळी काय करायचं? माघी गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठावं. स्नान करताना मनात गणपती बाप्पाचं नाव घ्यावं. स्नान झाल्यावर स्वच्छ कपडे घालावेत. लाल किंवा पिवळा रंग असेल तर अधिक शुभ. त्यानंतर देवघर स्वच्छ करावं. गणपती बाप्पांचा फोटो किंवा मूर्ती स्वच्छ कपड्यावर ठेवावी. माघी गणेश जयंतीला गणेश पूजा कशी करायची? गणपती बाप्पांना दुर्वा, लाल फुलं, कुंकू, हळद आणि गूळ अर्पण करावा. यानंतर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा आणि हात जोडून मनापासून प्रार्थना करावी. या दिवशी ओम गण गणपतये नमः हा मंत्र किमान 108 वेळा म्हटला तर अडकलेली कामं मार्गी लागतात. महिलांनी पूजा करताना घरातील प्रत्येक सदस्यांचं नाव घेऊन गणपती बाप्पांना आशीर्वाद मागावा. उपवास कसा करावा? हा उपवास पूर्ण उपाशी किंवा फलाहाराचा असू शकतो. जर शक्य असेल तर दिवसभर फलाहार घ्यावा. फळ, दूध, साबुदाणा, शेंगदाणे हे चालतात. मीठ नसेल तर अधिक उत्तम, कारण त्याने उपवासाची शक्ती वाढते. संध्याकाळी पूजा झाल्यावर प्रसाद म्हणून गूळ किंवा मोदक घ्यावा. घरात पैसा आणि बरकत यासाठी काही खास उपाय. माघी गणेश जयंतीच्या दिवशी एक नारळ घ्यावा, त्यावर हळद कुंकू लावावं आणि गणपती बाप्पांसमोर ठेवावं. पूजा झाल्यावर हा नारळ घरातील तिजोरीत किंवा धान्याच्या डब्यात ठेवावा. या उपायाने घरात पैशाची आवक वाढते आणि खर्चावर नियंत्रण येतं. महिलांसाठी विशेष उपाय. सोन्याचे दिवस येण्यासाठी या दिवशी महिलांनी गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करताना मनात एकच संकल्प करावा. गणपती बाप्पा, माझ्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर करा, माझ्या घरात सुख समृद्धी नांदो आणि माझ्या कुटुंबावर सदैव कृपा ठेवा. हा संकल्प मनापासून केला तर नक्कीच जीवनात सकारात्मक बदल दिसू लागतात. मुलांच्या शिक्षणात यशासाठी उपाय. माघी गणेश जयंतीच्या दिवशी मुलांच्या वही किंवा पुस्तकावर गणपती बाप्पांच्या फोटो समोर ठेवून ओम गंग गणपतये नमः हा मंत्र 21 वेळा म्हटला. यानंतर त्या पुस्तकाला हलकंसं कपाळाला लावावं. हा उपाय केल्याने मुलांची एकाग्रता वाढते आणि शिक्षणात यश मिळू लागते. आरोग्यासाठी खास उपाय. या दिवशी गणपती बाप्पांना तुपाचा दिवा लावून घरातील आजारी व्यक्तीसाठी प्रार्थना करावी. दिवा विजेपर्यंत शांतपणे बसून गणपती बाप्पांचं ध्यान केल्यास आरोग्यात सुधारणा दिसून येते. या दिवशी काय करू नये? माघी गणेश जयंतीच्या दिवशी खोटं बोलणं, राग, विवाद आणि अपशब्द टाळावेत, कारण हा दिवस जितका शांततेत जाईल तितकी गणपती बाप्पांची कृपा अधिक मिळते. मित्रांनो, माघी गणेश जयंतीचा उपवास हा फक्त एक व्रत नाही, तर आपल्या जीवनातील विघ्न दूर करण्याचा एक पवित्र मार्ग आहे. श्रद्धेने केलेला हा उपवास महिलांच्या आयुष्यात नक्कीच सोन्याचे दिवस आणतो. गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांवर कृपा करो. गणपती बाप्पा मोरया.
जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओ इतरांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा. तसेच व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.